देशाचे पब्लिक वर्क्स मिनिस्टर, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नागपूरचे हेवीवेट संघाचे आवडते नितीन गडकरी यांनी राजकीय क्षेत्रात एक फुसका बार सोडलेला आहे. आणि तो फुसका बॉम्ब असा आहे की विरोधी पक्षांनी त्यांना ऑफर दिलेली होती की तुम्ही पंतप्रधान बना, आम्ही तुम्हाला तयार आहोत सपोर्ट करायला. हा बार इतका फुसका निघालाय की त्यावर ना अजून भाजपची प्रतिक्रिया आलेली आहे ना विरोधी पक्षांची. प्रश्न हा आहे, नितीन गडकरींच्या सारखा जवळपास 35 वर्षापासून महाराष्ट्र विधान परिषद आणि आता 3 वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या व्यक्तींनी ज्यांनी कोणी त्यांना ही ऑफर दिली, ज्या कोणा विरोधी पक्षांनी त्यांना ही ऑफर दिली, त्यांचं नाव सांगणं हे तर क्रमप्राप्त आहे. ते सांगितल्याशिवाय किंवा त्याची हिंट दिल्याशिवाय याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकत नाही. मग हे मनातले मांडे आहेत का गडकरींचे, जे त्यांना अध्यक्ष झाल्याबरोबर स्वर्गीय मागो वैद्य त्यांचे मेंटर यांनी सांगितलेलं होतं की नितीन, तुमचा मार्ग आता फक्त एकदम वाजपेयी अडवाणी नंतर तुम्हीच, अशा भाषेत त्यांना जे काही सांगितलेलं होतं. अर्थात ते तर त्यांना तुम्ही म्हणत नसतील, ते त्याला अरे तुरेच म्हणत असतील. त्यांनी जे काही सांगितलेलं होतं, पण ते नंतर 2013ला गडकरींना असं लक्षात आलेलं होतं की आता आपण प्राईम मिनिस्टर तर बनू शकत नाही, पण 2 वर्ष ते होते एकदम प्राईम मिनिस्टर बनणार याच एका धुंदीमध्ये. पण त्यांना लक्षात आलं की नरेंद्र मोदींच्या समोर अक्षरशः पाला पाचोळ्याप्रमाणे ते उडून गेले. आणि नंतर प्राईम मिनिस्टर पदाची ज्यांनी स्वप्न पाहिली तेच नितीन गडकरी हातात मोत्यांची माळा घेऊन नरेंद्र मोदींचं स्वागत करायला उभे राहिले. आणि प्राईम मिनिस्टर इन वेटिंग असं जो कोणी असतो तो गृह, अर्थ, परराष्ट्र, संरक्षण या 4 पदांवर असतो. तो केवळ रस्ते बांधू शकत नाही असं माझा जो काही इतक्या 30-40 वर्षांचा पत्रकारितेतला अनुभव आहे तो सांगतो. पण मुंबई पुणे रस्त्यानंतर नितीन गडकरी जर का आपलं मंत्रिमंडळातलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील तर त्यांनी एवढंच केलं की आता मी मुंबई दिल्ली रस्ता बांधीन. याच्या पलीकडे काय केलेलं आहे? किंवा प्रश्न कसा आहे की आता असेही पण रिपोर्ट्स आले आहेत की हे जे काही रस्ते बांधले याचे कॉन्ट्रॅक्ट अनेक वेळेला जे गडकरींनी दिलेले होते ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट पुन्हा PMO कडनं देण्यात आलेले आहेत. गडकरींना अथॉरिटी नाही असंही दर्शवणारे रिपोर्ट आलेले होते. आणि या सर्वात आता यांनी कडी केली की मला प्राईम मिनिस्टर पदाची ऑफर आली होती ते कोणी दिलेली होती, त्याचं नाव सांगा, किमान गणित तर सांगा की कसं जुळणार होतं ते. कारण 2014 ते 2019 किंवा 2019 ते 2024 पर्यंत असं जुळणारं गणितच नव्हतं. 24 नंतर हे थोडंसं गणित जुळायला लागलं की भाजपच्या विरोधी कदाचित सरकार येऊ शकतं. आणि त्यावेळेस तेलुगू देसम आणि नितीश कुमार मदतीला आले आणि ते सरकार बनलेलं आहे. मग हे असं कोणतं सरकार नितीन गडकरी तयार करणार होते की आपल्याला जे मिळू शकलं नाही ते मिळणार आणि किंवा कधी मिळणारही नाही, असं एक प्रकारचं मनातलं मांडे खाण्याचा जो प्रकार आहे तो खात त्यांनी उडवलेला एक फुसका बार आहे का? मला असं वाटतं हा एक फुसका बार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला थोडंसं पुढचंही एक थोडंसं प्रेडिक्शन देतो. अर्थात हे भलेही प्रेडिक्शन असलं तरी ते करण्याचा मला एक पत्रकार म्हणून अधिकार आहे. आत्तापर्यंत भाजपनी दलित आणि आदिवासी असे 2 राष्ट्रपती दिलेले आहेत. 2027ला पुढची राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. मला असं वाटतं की दलित आणि आदिवासीच्या नंतर या जागेवर संघ परिवार कदाचित OBC या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी जे त्यावेळेला 75 पार केलेले असतील आणि संघाच्या नियमानुसार 75 नंतर तुम्ही कुठल्याही अशा पदावर, महत्त्वाच्या पदावर राहू नये. अशा वेळेस राज्यपाल, राष्ट्रपती वगैरे राहावं, ज्या नियमांचं पालन करतच अडवाणींना दूर केल्या गेलेलं होतं. कदाचित त्याच नियमांचं पालन करत नरेंद्र मोदी सुद्धा स्वतःहून
2027ला एक ओबीसी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असू शकतात असं माझं मत आहे। आणि जर तसं झालं तर त्यानंतरही पंतप्रधानपदी नितीन गडकरींची वर्णी लागणार नाही, तर त्या जागी बसतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग। कदाचित 2010 पासून अध्यक्ष झाल्यापासून मीच पुढचा प्राईम मिनिस्टर असं म्हणत मुंबई पुणे रस्ता बांधला किंवा मुंबई दिल्ली रस्ता बांधला या दोन विधानांच्या शिवाय काहीही न बोलणारे नितीन गडकरी यांना कदाचित सॅटिस्फाय करण्याकरता जास्तीत जास्त उपपंतप्रधान पद देण्यात येईल। याच्या पलीकडे त्यांना काहीही मिळणार नाही, ते पंतप्रधान कधीही बनू शकत नाहीत असं माझं मत आहे। धन्यवाद। आपण माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। एक गोष्ट सांगतो, माझ्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर झालेले आहेत, ते लवकरात लवकर मला 1000 पर्यंत नेऊन ठेवा। धन्यवाद।